यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकार शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी श्वेतपत्रिका मांडणार। केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात राष्ट्रवादी काँग्रेस पत्र देणार। शरद पवारांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी देशभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार समर्थक उपस्थित। निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आजच सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती। जे स्वतःच्या कुटुंबाचे नाही झाले ते देशाचे काय होणार, आम्ही सगळे लढण्यासाठी तयार आहोत। शरद पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान यांची अजित पवारांवर टीका। अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता, रोहित पवार यांनी व्यक्त केली शंका। शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव चिन्हाचा विचार सुरू, शरद पवार काँग्रेस यासह अनेक चिन्हांचा देखील चाचपणी सुरू। राष्ट्रवादी प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून पोस्ट, निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली असल्याचं वक्तव्य। निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या वाटीत खंजीर खुपसला, निवडणूक आयोग मोदी शहांचा आयोग झाल्याची राऊतांची टीका। जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी, लवकरच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते संयुक्त दौरे करणार असल्याची राऊतांची माहिती। सध्या सूडबुद्धीचं राजकारण सुरू, आमचा पक्ष आणि चिन्ह दोन्ही शरद पवारच, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। आमच्यापासून दूर गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात, निवडणूक जवळ येतात अनेक जण घरवापसी करतील, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचा मोठा दावा। शरद पवारांसोबत असल्यानं चिंता नाही, आम्ही लढणार आणि जिंकणार, रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त। जखमी वाघ घातक असतो, फुटीर गटांना लक्षात ठेवावं, रोहित पवारांचा अजित पवार गटाला इशारा। ज्यांना पक्ष चिन्ह मान्य असेल ते आमच्यासोबत येऊ शकतात, अजित पवार गटाचं शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना आवाहन। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर बॅनरबाजी, पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर। मुंबईमध्ये ठिकठिकाणी अजित पवारांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स, मंत्रालय परिसरात देखील समीर भुजबळ यांच्या वतीनं सूचक इशारा देणारे पोस्टर। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांचा 2022 मधील भाषणाचा व्हिडिओ शेअर, कुणाला सांगताय म्हातारा झालो, तुम्हाला काय ठाऊक आहे, तुमची साथ असेपर्यंत गाडं थकणार नाही, शरद पवारांचं भाषणातून वक्तव्य। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची एक्स माध्यमावरून शरद पवारांवर खोचक टीका, व्हिडिओ प्रसारित करत एकच बॉस देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख असणारा व्हिडिओ पोस्ट। मुंबईतील बलाट परिसरात शरद पवार गटाकडून बॅनरबाजी, चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा आशयाचा मजकूर। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयावर जल्लोष। अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर काटेवाडीत जल्लोष, एकमेकांना लाडू भरवून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव। उपमुख्यमंत्री फडणवीस, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांगरकर आणि नितीन सरदेसाई यांच्यामध्ये काल गुप्त बैठक। संपादी निवासी डॉक्टरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार, दुपारी 2:30 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन। संजय राऊतांकडून पुन्हा एकदा गुंडाचा फोटो एक्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट, सलग तिसऱ्या दिवशी गुंडाचा फोटो केला पोस्ट। अहमदनगरच्या राहता शहरात विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांच्या वाढदिवसाचे बॅनर, बॅनरवर बाळासाहेब थोरातांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानची आज चौकशी केली जाणार, चौकशीसंदर्भात विधी आणि न्याय विभागाचं देवस्थानला पत्र। आमदार नितेश राणेंनी मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधल्यानं हिंदू मुस्लिम एकता संघटनेकडून मालेगावमध्ये धरणं आंदोलन। अमरावतीतून हजारो भक्तांना घेऊन आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येकडे रवाना, खासदार अनिल बोंडेंनी ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा। तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध, हजारो मच्छीमार कुटुंबासह जायकवाडी धरणावर एकवटले। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परभणीतील अनेक छोटे प्रकल्प तळाला, येलदरी पाण्यावर परभणी, नांदेड, हिंगोली शहरांचा अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून। शरद मोहोळ हत्येप्रकरणी 18,000 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती, शरद मोहोळ आणि आरोपींच्या मोबाईल फोनमधून सर्व ऑडिओ क्लिप आढळून आल्या। पालघरमध्ये अवैधरित्या उत्खननावर पालघर महसूल विभागाची धडक कारवाई करत 6 बोटी आणि 5 सक्शन पंप जाळून केले नष्ट। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी बस मुंबईच्या सीमेवर जकात नाप्यावरच थांबवण्याचा निर्णय। लातूरच्या गंगापूर गावात सिटी बस चालक आणि वाहकाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण, चालक आणि वाहक गंभीर जखमी। रत्नागिरीतून मुंबईला येणाऱ्या खासगी बसला आग, महाडजवळच्या सावित्री पुलाजवळची घटना।
मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोई उड्डाणपुलावर सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी. नांदेडमधील सावरगाव नसरा गावात भगर आमटीच्या प्रसादातून 500 जणांना विषबाधा. मुंबई आग्रा महामार्गावरच्या नाशिक वडाळी भोई उड्डाणपुलावर सिमेंट ट्रक वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग. परळी शहरातील पवनराजे अर्बन निधी अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या, आत्महत्येचं कारण स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 5 महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना पहिल्यांदाच पिंजऱ्याच्या बाहेर काढण्यात आलं. रत्नागिरीतल्या लांजामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासानंतर सुटका, वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याचं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण चर्चेवर देणार उत्तर. ईडीनं केजरीवालांविरोधात केलेल्या याचिकेवर झाली सुनावणी. मध्य घोटाळ्यात 5 वेळा समन्स बजावून देखील केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नसल्यानं ईडीची न्यायालयात याचिका. 4 वाजता न्यायालय निर्णय देणार. नवं सरकार स्थापन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. दक्षिणेकडील राज्यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीवाटपाचा मुद्दा ऐरणीवर. निधीवाटपावरून कर्नाटक काँग्रेसच्या वतीनं दिल्लीत आंदोलन. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये कालची सुनावणी अपूर्ण. पुढील सुनावणीला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.